मित्रांनो, आता आपल्याबरोबर पद्मश्री रघुवीर खेडेकर आपल्याबरोबर आहेत आणि आता त्यांचा पुरस्कार ज्यावेळेस त्यांना देण्यात आला, त्यांचं एक मुलाखत आम्ही इथं पाहिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक गाजलेलं, अत्यंत गाजलेलं त्यांचं गाणं निसर्ग राजा ऐक सांगतो, एक ओळ त्यांनी आता गायली. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ऑडिटोरियममध्ये बसलो होतो, अक्षरशः त्या गाण्याची चाल, अख्खं गाणं आम्हाला आठवलं. लोकांना खिळवून ठेवणारं ते गाणं होतं. असेच अनेक अनुभव तुमच्या पाठीशी आहेत. आज बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिनानिमित्त तुम्ही इथं आलेला आहात, काय सांगाल तुमची प्रतिक्रिया? खूप सुंदर कार्यक्रम आहे हा. खरं तर माणसांचे वाढदिवस सर्वत्र होतात, परंतु एखाद्या वास्तूचा वाढदिवस होणं हे अत्यंत दुर्मिळ आहे आणि तो एकमेव वाढदिवस होतोय आपल्या बालगंधर्वाचा. माझे स्नेही मित्र मेघराज राजे भोसले आणि त्यांचं सर्व टीमने हा पायंडा जवळजवळ 18 वर्ष या ठिकाणी राबवलेला आहे आणि प्रत्येक थरातील लोककलावंतांना, सिनेकलावंतांना, ऑर्केस्ट्रा कलावंतांना, भजन भारूड, जागरण गोंधळ, हे सर्व थरातील जे कलावंत आहेत, लोक कलावंत, त्यांचा सत्कार या ठिकाणी या बालगंधर्व रंगमंदिराच्या वाढदिवसाने ते ठेवतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचा मी साक्षीदार झालो, याचा मला खूप मोठा आनंद आहे. मगाशी ती एक ओळ पुन्हा एकदा, एकच ओळ फक्त, निसर्ग निसर्ग राजाची. घ्या 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 घ्या. मेघानो वृक्षानो विलीनो कळ्यानो फुलानो, विलीनो कळ्यानो फुलानो, तेरी भी चूप मेरी भी चूप, कोणाला काही सांगू नका, कबूल 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 कबूल. निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित जपलंय र, कोणी माझ्या मनात लपलंय 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 र. निसर्ग राजा ऐक सांगतो. हेच ते गाणं होतं जे मगाशी आम्ही ऑडिटोरियममध्ये बसून ऐकलो आणि आजही आताही त्या गाण्याचं फिलिंग आणि त्या गाण्याची मजा डोळ्यासमोर उभे राहते. खेडेकर साहेब, धन्यवाद.